तर आज आहे ना पुन्हा मळ्यात आलेलो आहोत आणि आज औषध मारायचं आहे. आता चाललेलो आहोत. या ट्रॅक्टरनं पण औषध मारते. तर बघू शकता मक्का पण काढायची राहून गेलेली, पण आज काय मशीन आलं नाही. काल राहिलं होतं तर एवढी मक्का राहिलेली काढायची. आज मशीनची वाट बघितली पण काय आलंच नाही. चला आता आहे ना औषध घेऊन जाते मी. हे असं मळ्यात आल्यानंतर असं थोडंफार मग आव्हांना मदत करावी लागते. तर चला काहींना मी घरी बसते ना त्याचं पण लई कठीण होतं. तर चला आता मी उचलते नाही तर जाईल औषध सांडून. भरला नाही पंप भरेल ना मग अशीच लय भारी चालू झालं चालू होईल तो उचलावर हे काढायचं आहे ना. हे औषध टाकलं की छोट्या बाटलीतलं. पाय चप्पल काढून टाकते का हा मग हात टाकतो ना. त्याला मारायचं आहे का हळूहळू. हे बघा असे कांदे खराब व्हायला लागले. निंदल्यानंतर अशी पाहते ना त्याची जळायला लागली बघ. काही पावसानं गेले काही रोगानं गेले. आता राहील तो आपले इकायपर्यंत किती जाते काय माहिती. आता त्याला स्प्रे मारायचं काम चालू आहे. आणि काही ठिकाणी ना अशा पद्धतीने मारतात बघा ट्रॅक्टरच्या साह्याने. बघा आता दुसरा पंप मारताय. अजून 3-5 ते 6 पंप लागतील. तर खूप अवघड. आता इकडे ट्रॅक्टरने मारताय त्याच्यामुळे तर लवकर होतं. बघा आता एवढंच औषध राहिलेलं आहे. आणि काका तिकडे पाणी भरताय. त्या कांद्याला पण आहे ना ते हे करायचं आहे औषध मारायचं आहे. आणि आता एक शेवटचाच पंप राहिलेला आहे. तर बघा तिकडं मारताय. तर आता इथं औषध मारायचं होत आलेलं आहे. 2 ते 3 वाफे राहिले. आणि आता कांदे पण बऱ्यापैकी दांडे धरायला लागले बरं का. हे बघा असे कांदे झाले मोठे मोठे आता. तर एक म्हणजे बऱ्यापैकी कांदे व्हायला लागलेले आहे. औषध मारून झालेलं आहे आणि घरी निघालो आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर बघू शकता आता निघालो आहे आम्ही घराकडं. संध्याकाळचं मस्त असं वातावरण झालेलं आहे. शेतातून घरी आल्यानंतर मस्त असं आहे ना खिचडीचं बेत टाकलं होतं. तर कसं आहे ना दिवसभर शेतात थकल्यानंतर आहे ना मग संध्याकाळी जे आहे तर खिचडी वगैरे मस्त जे गुळाचे भजे आहेत म्हणजे त्याला गुळगुले पण म्हणतात. तर ते करायचं ठरवलं होतं. तर मस्त असं इथे ना बटाटे वगैरे कापून घेतले होते. कांदा टमाटर आणि आपली गावरान पद्धतीने जी खिचडी आहे ती आज आपल्याला करायची होती. तर मुलींना पण अशी खिचडी आणि गुळाचे भजे खूप आवडतात. आणि कधीतरी असं ना भाजीपोळीपेक्षा आहे ना आदलून बदलून जर केलं ना तर सगळेच आवडीने खातात. आणि गुळाचे भजे आणि खिचडी तर आमच्याकडं म्हणजे आवडीचंच आहे सर्वांच्या. तर इथं तेजपानं वगैरे टाकले होते. खिचडीला आहे ना थोडंसं जे तेल आहे ना ते थोडंसं जास्त टाकायचं आणि तेजपानं वगैरे याची फोडणी दिली ना एकच नंबर जी खिचडी आहे ती लागते. तर आपल्या आरूचा तर फेवरेट जो आयटम आहे तो आहे खिचडी म्हणजे. आणि उन्हाळ्यामध्ये तर आम्ही आवर्जून जी खिचडी आहे ती करतो. तर आहे ना आता काही जण मला विचारतात की तुमच्या मुलींचे म्हणजे दोघींचे भांडणं वगैरे होतात की नाही. तर जेव्हा लहान होते ना तेव्हा तर काय होत नव्हते. पण आता जसजसे त्या मोठ्या होत चाललेल्या आहे ना तर त्यांचे जे भांडणं आहे ते होतातच. तर आपण काय म्हणतो की मोठी मुलगी समजदार झाली तर लहान अपत्य होऊन द्यावं. पण तसं काही नसतं बरं का. कारण मोठ्याला असं वाटतं त्या लहान्याला जास्त जीव लावतात आणि लहान्याला असं वाटतं की मी लहान आहे तरी मोठ्या दीदीचंच ऐकतात. तर असं कधी कधी होऊन जातं. तर लहान जे आहे ना ते शांत असतं आणि समजदार असतं. पण मोठ्याला काय वाटतं की ते लहान असून माझ्यापेक्षा आणि तिचं सर्वजण ऐकतात असं कधीतरी होतं. तर थोडीशी जी क्लिप आहे मी पुढे ॲड केलेली आहे की ते त्यांची भांडणं पण होतात. आणि बघा जे लहान आहे ते समजदार असतं आणि मोठं जे आहे ते थोडंसं चिडकं असतं. तिचं खरं असतं पण ते चिडचिडपणामुळे ना ते
समोरच्याला खरं पटत नाही असं असतं. आणि आमची राधिका पण अशीच करते, कारण तिला जर कोणतीही गोष्ट जर सांगायची असेल ना, तर ती पहिले ओरडून सांगते किंवा तिला लगेच रडायला येतं, तिचं खरं जरी असलं तरी. आणि आमचं जे लहानं कार्टून आहे ना, ते एकदम शांतपणे समोरच्याला म्हणजे मन मन मोहण्यासारखं करतं ते, कारण लगेच खरं पटून जातं. तर तर बघा म्हणजे प्रत्येकाच्या घरी ना, आणि खरंच त्यांच्याशिवाय घराला घर पण येत नाही. तर बघा इथे ना आमचा गॅसला काय झालं काही कळत नाही आहे. तर पूर्ण जो आहे ते पूर्ण भांडे जे आहे ते काळे होतात. तर इथे ना मी बटाटे जे आहे ना ते लगेच काही टाकत नाही, आणि मला त्याचे सालटे काढून, काही जण सालटे काढतात. तर मला साल काढून आवडतच नाही, काय भानगडी काय माहिती. तर मी इथं फ्लावर, टोमॅटो आणि म्हणजे कोथिंबीर काही नव्हती आज. लसणाची जी आहे ती थोडंसं जो बारीक आहे ना, म्हणजे असे ओबड-धोबड करून घेतलं होतं लसूण. नंतर खूप टेस्ट छान लागते. कांदा, लसूण ते आधी परतून घेतलं होतं. टमाट्याने थोडेसे नंतर टाकते, कारण नंतर त्याचं खूप गाळ होतो. आणि बटाटे पण आहे ना मी तांदूळ आणि शेंगादाणे त्या तांदळामध्ये टाकल्यानंतर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि मस्त टाकायची. तर खूपच छान अशी एकच नंबर, जशी आपण लग्नामध्ये खिचडी खातो ना, तीच नंबर त्याच प्रकारची जी खिचडी आहे ती लागते. आणि म्हणजे एक पुलाव टाईप एकदम असं म्हटलं तर चालेल. तर खिचडी करण्याची खूप वेगवेगळ्या पद्धती असतात. पण कमी वेळात आणि पटकन होणारं, तर अशा पद्धतीने जर केली ना तर लवकरच होते. तर बघा इथं आता मी ना कांदा आणि लसूण टाकून घेतला होता. नंतर त्याला छान असं परतून घेतलं. मग टॅमॅटो वरून टाकले होते. आणि तुमच्याकडं कशा पद्धतीने जी खिचडी आहे ती करतात. आता तुम्ही म्हणशाल आता खिचडी काय, ती खिचडीसारखीच असते काय, त्यात प्रकार थोडे असतात. पण कसं आहे ना, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आता मेथीची भाजी झालं तर त्यातही करण्याची पद्धत सगळ्यांची वेगळी असते. तरी त्याने मी तांदूळ जे आहे ते घेतले होते 2, जे डबे आहेत ते घेतले होते छोटे-छोटे. तुम्ही वाटी काय असेल ते. आणि याच्यापेक्षा ना आपल्याला ना, आता एवढे तांदूळ आहे ना, याच्या डबलीने मी पाणी टाकलं होतं, कारण आम्हाला ना थोडंसं असं आहे ना ओली-ओली खिचडी छान लागते, कारण आपल्याला गुळाची भजी त्याबरोबर खायची होते. आणि सर्व कोरडं-कोरडं म्हटलं ना मग ते काय जे आहे ते व्यवस्थित लागत नाही. तर थोडीशी खिचडी ना अशी म्हणजे थोडीशी अशी पातळसर असली ना तर खूपच छान लागते. तर आता इथे ना आपला काळा मसालाच टाकला होता, म्हणजे आपण जो घरगुती केलेलं होतं. थोडंसं लाल तिखट टाकलं होतं, हळद टाकली होती, जिरे मोहरीची जर आधीच फोडणी आपण दिली होती. आता आमचा मसाला आहे ना फिका आहे, त्याच्यामुळे मी जास्त टाकत आहे. तुम्ही म्हणशाल एवढा मसाला कुठे टाकत असता का, तर इथे हळद वगैरे टाकली, हिंग टाकला. आणि जे पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. थोडंसं पाणी, मी ना पाण्याला काही जास्त उकळी वगैरे येऊन देत नाही. काही आता पहिले ना काय करायचं, उकळी येऊन द्यायची, पण आता तर तसं काही करत नाही. तर बघा छान असे आपले ना पूर्ण मसाला परतलेला आहे. आणि जे आपण साहित्य टाकलेलं होतं व्हेजिटेबल, ते पण आता छान असे मिक्सअप झालेले आहेत. तर चला आता त्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि इकडं आता आहे ना पाणी वगैरे टाकून घेण्याआधी ना ते परतून घेईपर्यंत आपल्याला इकडे आहे ना जे फ्लावर वगैरे होतं ते पण यामध्ये टाकायचं आहे. कारण फ्लावर जर आधी परतून घेतला ना, त्याचं पूर्णपणे गाळ होतं, म्हणजे ते त्यामध्ये टाकलेलं आहे का नाही असंच वाटतं. तर आता बघा इथे ना मी तांदूळ आणि बटाटो आणि शेंगदाणे हे सर्व जे आहे ते स्वच्छ करून घेते. तोपर्यंत इकडं आपलं जे मसाले आहे ते पण छान असे परतून जातात. आणि त्यातच लगेच मी जे तांदूळ आहे ते टाकून देते. आणि वरतून आहे ना जे बाऊल घेतलं होतं ना, त्या बाऊलच्याच मापानं पाणी टाकायचं आहे. आणि आपली छान अशी खिचडी तयार होते. तर एकदम म्हणजे खायला खरंच खूप टेस्टी लागते. त्याच्यावर फक्त ना गावरान तूप जे आहे ते टाकायचं, आणि एकच नंबर जी आपली खिचडी आहे ती होते. तर कोथिंबीर, कढीपत्ता हे तर काय आहे ना जास्त मुलींना आवडत नाही. आता तुम्ही यात कढीपत्ता पण टाकू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं. म्हणजे ज्याला जे वाटेल ते, कोबी वगैरे सर्व जसं जसं वाटेल तसं टाकलं तरी चालतं. पण आम्हाला ज्याच्या त्याच्या घरात म्हणजे आवडीचा विषय असतो, तर आम्हाला अशा पद्धतीने आवडते, तर मी अशीच करते. तर बघा, आणि इतकी झटकेपट म्हणजे 15 ते 20 मिनटात फक्त आपल्याला जे भाजीपाला म्हणजे टॅमॅटो, बटाटो, फ्लावर हे जे आहे ते कट करायलाच थोडा वेळ लागतो, नंतर बाकी खिचडी ही जी आहे ती पटकन होते. तर बघा ते सर्व जे मसाला आहे ते एकजीव करून घ्यायचे आहे. आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे बरं का, जर मी सांगायचं राहिले असेल तर तुम्हाला सांगून देते. आणि आता याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि 2 शिट्ट्या होऊन देते. शिट्टी झाली म्हणजे आपल्या 2च शिट्ट्या होऊन द्यायच्या. तिसऱ्या शिट्टीला जे आहे ते वाफेमध्ये होऊन जातं आणि खिचडी जी आहे ती पण छान होते. तर आता मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर चला आता आपण यामध्ये जे आहे ते पाणी टाकूया.
तर बघा जे बाऊलमध्ये मी तांदूळ घेतले होते तेवढंच मी जो आहे तो पाणी घेतलेलं होतं. म्हणजे थोडंसं जास्त घ्यायचं आहे, तर तुम्ही वरतूनही वाटलंच तर टाकू शकता. तर बघा आता इथे मी पाणी टाकून घेतलं. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपली खिचडी आता तयार होणार आहे. मस्त असा जो आहे तो ज्याचा स्वाद आहे तो लागतो. नक्कीच ट्राय करून बघा. कोणत्याही प्रकारचे मी याच्यात केमिकलयुक्त मसाले वगैरे काही टाकलेले नाही आहे. आणि अशा प्रकारे आपली जी म्हणजे तरी आहे खिचडीची दिसत आहे. तर चला आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आता पहिली शिट्टी होण्याची वाट बघूया आणि दुसरी शिट्टी झाली का गॅस बंद करून देऊया. तर चला पहिली शिट्टी झालेली आहे आणि फायनली आता आपली खिचडी तयार होणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण जर तुम्हाला आवडत असेल तर खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जास्तीत जास्त आहे ना शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि हो, कमेंट करायला अजिबात पैसे लागत नाही, लाईक करायला पण लागत नाही. तर अवश्य लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला आपल्या करून घ्या. तर चला मस्त अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. तर संध्याकाळच्या वेळेस एडिटिंग करीत आहे, सर्वजण झोपलेले आहे, त्याच्यामुळे आवाज थोडासा कमी येईल, समजून घ्या. तर मस्त अशी आपली इथं खिचडी तयार झालेली आहे. तर आधिकांत आहे ना अभ्यास करत होत्या, आम्ही बाहेर गेलो होतो, तर त्यांना सांगितलं होतं टी व्ही बघायची नाही. तर आता बघा कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं ते तुम्हाला समजेलच. आणि लहान कार्टून कधी पण आगाऊच असतं, हे एकच नंबर. तर चला आता त्यांची भांडणं बघूया आपण. हं? मी नको ना, मला ते पाहू दे ना.